21वा पाठ बघत आहोत, भारत प्रदूषण समस्या. आपल्या सभोवतालची भौगोलिक परिस्थिती म्हणजे पर्यावरण. पर्यावरणातील घटकाचा वापर मानव आपल्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी करतो. वाढती लोकसंख्या आणि वाढत्या गरजा यामुळे पर्यावरणातील घटकांचा वापर वाढला. निरुपयोगी व घातक पदार्थाचे प्रमाण वाढल्यामुळे सजीवांना आवश्यक असलेले पर्यावरणातील हवा, पाणी, भूमी इत्यादी घटक दूषित होत आहे. प्रदूषण. पर्यावरणातील घटकांचा वापर करताना आपण त्यातील उपयोग असलेल्या पदार्थाचा वापर करतो. आपणास उपयोगी नसलेले पदार्थ आपण टाकून देतो, त्यास टाकाऊ पदार्थ म्हणतात. असे मानवनिर्मित टाकाऊ पदार्थ फार काळ एका ठिकाणी साठून राहिल्याने सजीवांना अपायकारक असे बदल पर्यावरणात होतात. त्यास प्रदूषण म्हणतात. बघा प्रदूषण म्हणजे काय दिलं आहे. प्रदूषणामुळे हवा, पाणी, मृदा दूषित होते, त्यांची गुणवत्ता कमी होते. दूषित हवा, पाणी, मृदा मानवासहित इतर सजीवांच्या आरोग्यास हानिकारक असतात. त्यातून अनेक आजार संभवतात, रोगराई वाढतात, सजीवांचे अस्तित्व धोक्यात येते, जैविक विविधतेचा ह्रास होतो, पर्यावरणाचे संतुलन बिघडते. यामुळे जागतिक पातळीवर प्रदूषण व पर्यावरणाचे असंतुलन या मानवासमोरील प्रमुख समस्या बनलेल्या आहे. हवा प्रदूषण. कारखान्यातून मोठ्या प्रमाणात हानिकारक व दूषित वायू हवेत सोडले जातात. वाहनातून विषारी धूर हवेत सोडला जातो. प्लास्टिकचे पदार्थ व टायर जाळल्याने हवेत विषारी वायू मिसळतात. हे महत्त्वाचं आहे. प्लास्टिकचे पदार्थ व टायर जाळल्याने हवेत विषारी वायू मिसळतात. शेतातील कचरा जाळल्याने धूर हवेत मिसळतो. या सर्वांमुळे हवेचे प्रदूषण होते. त्याशिवाय वाहनांमुळे उडणारी धूळ हवेत मिसळून हवा दूषित होते. ती मानवी आरोग्यास अपायकारक असते. दूषित हवेमुळे श्वसनाचे विकार होतात. हे महत्त्वाचं आहे. दूषित हवेमुळे श्वसनाचे विकार होतात. हवा सर्वव्यापी असून ती प्रवाही असल्यामुळे हवेच्या प्रदूषणाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होतो. सजीवांचे अस्तित्व हवेवर अवलंबून असल्याने हवा प्रदूषणाची समस्या जागतिकदृष्ट्या चिंतेची बाब बनली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई व बंगळुरू या महानगरात तसेच पुणे, नागपूर इत्यादी मोठ्या शहरांमध्ये हवा प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. जलप्रदूषण. अपायकारक द्रव्ये पाण्यात मिसळल्याने जलप्रदूषण होते. काही कारखान्यांमध्ये विविध प्रक्रियांसाठी पाण्याची आवश्यकता असते. कारखान्यात वापरलेले पाणी अशुद्ध व दूषित बनते. अशा पाण्यात हानिकारक द्रव्ये असतात. हे पाणी नदी किंवा जलाशयात सोडले तर त्यामुळे पाण्याची उपयुक्तता कमी होते. नदीच्या पाण्यातील किंवा जलाशयातील जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येते. पाणी पिण्यासाठी अयोग्य बनते. शेतात वापरलेली रासायनिक खते, कीटकनाशके पाण्यात मिसळतात. त्यामुळेही प्रदूषण होते. रासायनिक खते, कीटकनाशकातील विषारी पदार्थ जमिनीत शिरून भूजल दूषित होते. हे लक्षात घ्या. खते, कीटकनाशकातील विषारी पदार्थ जमिनीत शिरून भूजल दूषित होते. नदीत कपडे धुणे, गुरे धुणे, सांडपाणी सोडणे इत्यादीमुळे जलप्रदूषण घडून येते. गंगा, यमुना, साबरमती, मही, कावेरी या भारतातील काही प्रमुख नद्या जल प्रदूषणग्रस्त आहे. मोठ्या शहराच्या सानिध्यातील व प्रदूषित नद्यांच्या मुखाजवळील समुद्र दूषित झालेले आहे. तेलवाहू जहाज व समुद्रातील तेलविहिरी यामधून होणारे तेलगळतीने समुद्राचे पाणी दूषित होत आहे. बघा समुद्राचे पाणीसुद्धा दूषित होत आहे. मृदा प्रदूषण. मृदा हा भूपृष्ठाच्या वरचा थर आहे. मृदा पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक आहे. मानव वेगवेगळ्या कारणासाठी मृदेचा वापर करतो. आपली शेती मृदेवरच आधारलेली आहे. पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी आपण अनेक वेळा रासायनिक खतांचा वापर करतो. पिकांना कीड लागू नये म्हणून कीटकनाशके वापरतो. त्यातील रासायनिक द्रव्ये मृदेत मिसळतात. त्यामुळे मृदेची सुपीकता कमी होते. सुपीकता कमी का होते मृदेतली, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. तर काय होते, कीटकनाशकातील रासायनिक द्रव्यांमुळे. शेतीसाठी जलसिंचन हे एक वरदान आहे, परंतु याचा जास्त वापर केल्याने शेतजमिनीची क्षारता वाढते व मृदा नापीक होते. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. शेतजमिनीची क्षारता का वाढते व नापीक का बनते, तर बघा जलसिंचन जास्त केल्याने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक येथील जलसिंचनाद्वारे चालणाऱ्या शेतीखालील मृदा अतिक्षारतेने नापीक होत आहे. बघा हे लक्षात ठेवा. जलसिंचनाद्वारे चालणाऱ्या शेतीखालील मृदा अतिक्षारतेने नापीक होत आहे. तसेच रासायनिक खते, कीटकनाशकांचा अतिरेकी वापर केल्याने अनेक भागात मृदा प्रदूषण होते. हे सुद्धा माहिती हवं तुम्हाला. मृदा प्रदूषण कशामुळे होते. प्लास्टिक व अजैविक कचरा हा अनेक वर्षे जशाचा तसा मृदेत मिळून राहतो. त्यामुळे मृदेतील जैविक घटकाची हानी झाल्यास मृदा नापीक होते. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मृदा नापीक का होते, बघा हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. प्लास्टिक व अजैविक कचरा हा अनेक वर्ष जशाच्या तसा मृदेत मिसळून राहतो. त्यामुळे मृदेतील जैविक घटकाची हानी झाल्याने मृदा नापीक होते. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ध्वनी प्रदूषण बघूया.
ध्वनी प्रदूषण बघूया. आवश्यकतेपेक्षा जास्त मोठ्या आवाजास ध्वनी प्रदूषण म्हणतात. वाहनांच्या आवाजाने, कारखान्यातील यंत्राच्या धडधडीने, त्याचप्रमाणे विमानांच्या उतरण्याने व उडाणाने मोठ्या प्रमाणावर आवाज निर्माण होतो. टी व्ही, टेप रेकॉर्डर, लाऊडस्पीकर इत्यादीच्या मोठ्या आवाजाने तसेच समूहातील गोंगाटानेही ध्वनी प्रदूषण होतो. या प्रकारच्या प्रदूषणामुळे कर्णबधिरत्व येऊ शकते, मानसिक समतोल ढळू शकते. बघा, हे महत्त्वाचं आहे. मानसिक समतोल ढळू शकते. अनेक प्रकारचे मानसिक आजार होतात. भारतातील सर्वच मोठ्या शहरात ध्वनी प्रदूषण ही एक मोठी समस्या बनली आहे. पर्यावरण स्वच्छ राखणे हे सर्व सजीव सृष्टीतील नितांत गरजेचे आहे. प्रत्येक सजीव हा त्याला योग्य असणाऱ्या पर्यावरणातच वाढतो. त्याचे अस्तित्व व संगोपन या दोन्ही गोष्टी पर्यावरणाच्या सुदृढतेवर अवलंबून असतात. पर्यावरणाचे प्रदूषण म्हणजे पर्यावरणाचा ह्यास. पर्यावरणाचा ह्यास ही सर्व सजीव सृष्टीला धोका उत्पन्न करणारी बाब आहे. पृथ्वीवरील हुशार व विकसित प्राणी म्हणजे मानव होय. मानवाने नैसर्गिक साधनसंपत्तीच्या केलेल्या अमर्यादित वापरामुळे पर्यावरणाच्या अनेक घटकांना धोका उत्पन्न होईल अशी स्थिती निर्माण झालेली आहे. बघा इथे काय म्हणत आहे. मानवाने नैसर्गिक साधनसंपत्तीच्या केलेल्या अमर्याद वापरामुळे पर्यावरणाच्या अनेक घटकांचा धोका निर्माण होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. पृथ्वीवरील मानवासह सर्व जीवसृष्टीचे अस्तित्व हे पर्यावरणाच्या सुदृढतेवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे मानवाने आपल्या प्रगतीबरोबरच पर्यावरणाचा समतोलही राखला पाहिजे. बघा या ठिकाणी हा पाठ संपतो. प्रश्न बघूया. श्वसनाचे विकारमुळे होतो. कशामुळे होतो? हवा प्रदूषणमुळे. जल प्रदूषण कशामुळे होतो? सांडपाणीमुळे. रासायनिक खते व कीटकनाशकांमुळे प्रदूषित होतो. काय होते? मृदा प्रदूषित होते. टाकाऊ पदार्थ म्हणजे काय? भूजल प्रदूषण कशामुळे होते? रासायनिक खतांच्या वापराने कशाचे प्रदूषण होते? ध्वनी प्रदूषणामुळे कोणकोणते विकार होऊ शकते हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. प्रदूषणाचे सजीव सृष्टीवर होणारे परिणाम हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मृदा प्रदूषण कशामुळे होते? बघा या ठिकाणी हा पाठ संपतो आणि आपलं 5वीचं भूगोलचं पुस्तकसुद्धा संपते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 6वीच्या पुस्तकासोबत भेटूया. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.